बघा सोसायटीमध्ये पाणी आलं नाही आहे, तिकडे माणसं उभी आहेत. मोटर खराब झाले आहे त्याच्यामुळे आंघोळ नाही झाले माझी आज. चला भाई. नमस्कार मंडळी, मी जयदत्त पालवे आणि स्वागत आहे तुमचं वायफाय चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये. तर आता आपल्या घड्याळात वाजलेत, आपल्या काय सगळ्यांच्याच घड्याळात 5 वाजलेत, 5 वाजून 5 मिनटं. तर आपण आज चाललो आहोत काळा घोडा फेस्टिवलसाठी. काळा घोडा फेस्टिवल जे की एक आर्ट फेस्टिवल आहे आणि ज्याच्यामध्ये नवीन तऱ्हेतऱ्हेच्या आर्टचं प्रेझेंटेशन केलं जातं. खूप सारे क्रिएटिव्ह स्टॉल्स, क्रिएटिव्ह गोष्टी तुम्हाला तिथे बघायला मिळतात. काही तुम्ही बायसुद्धा करू शकतात. आपण चेंबूरवरून निघालो होतो पण आता वडाळ्याला पोहोचलो आहे. तर काळा घोडा फेस्टिवलसाठी एंट्री तर फ्री आहे. पेटीएम इन्सायडरवर जाऊन तुम्ही चेक करू शकता, बुक करू शकता तिकीट. त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर लिंक आहे त्याची, काळा घोडा फेस्टिवल. तुम्ही बायोमध्ये जाल त्यांच्या तर तुम्हाला तिथे तिकीटची लिंक मिळेल. तिकीटची प्राईस 0 आहे, त्यामुळे फ्रीमध्ये जाऊन तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता आणि तुमचा वीकेंड शॉर्ट होईल. या 2 तारखेपर्यंत 2 फेब्रुवारीपर्यंत काळा घोडा फेस्टिवल आहे. काळा घोडा फेस्टिवल साऊथ मुंबईला असते. मी ह्या बॅक रोडने चाललो वडाळ्याच्या. हा रोड मला खूप आवडतो. फक्त ह्या रोडवर जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल ना बाईकने, तर एकदम फुल फेस हेल्मेट घालून एकदम काच बीच कव्हर करून तुम्ही ट्रॅव्हल करा, बाईक चालवा. कारण इथे धूळ खूप उडते. कारण इथे मोठ्या मोठ्या ज्या गाड्या असतात, ट्रक, टँकर, ते खूप असतात. आता नाही आहे पण पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेल. आता आपण वडाळ्याला पोहोचलो आहोत. वडाळा अँटोफिल आय गेस एरियामध्ये आहोत कुठेतरी. भाई इथे खूप खड्डे आहेत. बरं झालं आपण स्कूटी नाही आणली. मी ॲक्च्युली स्कूटी आणायचा प्लॅन केलेला, कारण ना स्कूटी आणली की मला कसं गोप्रो ठेवता येतो, हेल्मेट ठेवता येतं, परत माईक ठेवता येतो, बऱ्याचशा गोष्टींची एकदम सॉर्टेड होऊन जातं. वॉलेट ठेवता येतं. पण इथे खड्डे खूप असतात आणि स्कूटी ना तुम्ही 2-3 किलोमीटरपर्यंत चालू शकता, जास्तीत जास्त 5-6 किलोमीटर. आता मी 2 वर्षापासून स्कूटी चालवतो आहे. स्कूटीने ना बॅक त्रास व्हायला लागतो एक सर्टन टाईमनंतर. आणि 40-45 मिनटं स्कूटी चालवणार. माझ्या घरापासून आहे 45 मिनटाच्या अंतरावर आहे. 40-45 मिनटं. आणि इतका वेळ स्कूटी चालवून ना बॅकचा त्रास होतो. त्यामुळे मी बोललो की यार आपण बाईक घेऊन जाऊया. पण स्कूटी भाई कंपल्सरी, जर तुम्ही मुंबईत राहता तर स्कूटी पाहिजे. स्कूटी जोपर्यंत नाही आहे तुमच्याकडे तोपर्यंत तुम्हाला तिचं महत्त्व नाही कळणार. जेव्हा तुम्ही स्कूटी घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल यार मी हे खूप आधी घ्यायला पाहिजे होतं. कारण इतकी कन्व्हिनियंट असते ना. काही सामान घ्यायचं असेल, लहान मुलं असतील तुम्हाला तर हे बाबा खड्डे, बाबा बरं झालं स्कूटी नाही आणली, पाठ बोंबलून गेली असती. आपली एक्सपल्स भाई एक नंबर आहे. अरे बापरे, खड्डे बघा केवढे मोठे आहेत. अरे देवा. तर बघा आपल्या लेफ्ट साईडला जो रोड आहे हा इथून जातो अटल सेतूला आणि इथून सरळ आपण जातो CSTला. काय सुंदर सनसेट आहे बघा. इथे रेल्वेचे रूळ आहेत. तुम्हाला याच्यामध्ये दिसतंय की नाही माहिती ना मला. आपल्या लेफ्ट साईडला ना तुम्हाला रेल्वेचे रूळ दिसतील. साऊथ मुंबईची हीच एक खासियत आहे. थांबा थोडी गाडी मी त्या साईडला घेतो, तुम्हाला इथे दिसेल बघा. इथे हे रेल्वेचे रूळ आहेत. इथे खूप सारे लोक फोटोशूट वगैरे करतात. हे इंग्रजांच्या काळातून इथे रेल्वे जायची. ते बघा तिथे तुम्हाला दिसेल. रोडच्या या साईडला सुद्धा आणि त्या साईडला सुद्धा तुम्हाला रेल्वेचे रूळ दिसतील. हा एरिया नाही, इथे खूप साऱ्या मूवीजची शूटिंग झालेली आहे. असं एकदम रगड रॉ टाईप एरिया तुम्हाला इथे बघायला मिळेल. तुम्हाला इथे असे खूप सारे असे गोडाऊन दिसतील. खूप सारे स्पीड ब्रेकर काय मला समजत नाही. इथे अशी वर्दळ तर कमी आहे तरी पण स्पीड ब्रेकर खूप आहेत. हा रोड जरा रात्री येण्यासाठी खूप डेंजरस असतो, कारण इथे लूटमार होते. त्यामुळे रात्री शक्यतो हा रोड अवॉइड करा. पहाटे याल तर हा एरिया खूप सुंदर असतो. हे बघा आपण रेल्वेच्या रुळावरून चाललो आहे. हा रोडमध्येच रेल्वेचे रूळ. जुन्या मुंबईची ही खासियत. समोर कसली फॅक्टरी भाई. आपण डोंगरीला आलो, डोंगरी. आणि आता इथून आपण आता हायवेला लागू आणि इथून काहीतरी काळा घोडा आहे अराउंड 10 मिनिटावर. 10 मिनिटावर म्हणजे ट्रॅफिक पकडून, नाहीतर आपण 5 मिनिटातसुद्धा पोहोचू. इथे रोडमध्ये जे लॅम्प्स लावलेत, जे खांबावाली लाईट, ते बघा ना किती सुंदर आहे, किती क्यूट आहे. एकदम असे एकदम रेट्रो विंटेज टाईप पूर्ण अख्ख्या रोडवर लावलेत भाई. असं ह्या साईडला आलं की मला स्वतःला मुंबईमध्ये नवीन आल्यासारखं वाटतं. असं कुतूहलाने मी एकदम बघतो. हे बघा इथं मस्तपैकी वॉल पेंट केले पूर्ण. वाव. सही टाईमवर सिग्नल लावला आहे. हे बघा. अरे सिग्नल नाही. बघा मस्त वॉल पेंट केली आहे अख्खी.
खूप छान. इथे आलं की असं एकदम 90s 80s मध्ये आल्यासारखं वाटतं एकदम. ह्या डबल डेकर बस आहेत त्या तुम्हाला फक्त साऊथ मुंबईमध्ये बघायला मिळतील आणि आय गेस BKCला सुद्धा आहे. या बाकीच्या मुंबईमध्ये नाही फिरत. किती कूल वाटतात ना. चलो 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 आपण आलो आहोत CSTला, साऊथ मुंबई. खूप सारं ट्रॅफिक, खूप सारे माणसं, खूप साऱ्या गाड्या, जुन्या काळातल्या तुम्हाला इमारती दिसतील. त्यांना बऱ्यापैकी मेंटेन केलेलं आहे चांगलं. इथं आलं की असं एकदम पॅरिसला आल्यासारखं वाटते. बघा मस्त मस्त बिल्डिंग आहेत यार. हा रोड चांगला बनवतात भाई. इथे टुरिस्ट जास्त येतात ना. वी हॅव टू लुक अ लिटल बिट एलिट. इट्स अ एलिट पार्ट ऑफ मुंबई. बघा हा 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 काय सुंदर. बघा ना त्या काळात जे बांधकाम आहे ते अजूनपर्यंत छानपैकी टिकून आहे. आणि आत्ता आपण काही बिल्डिंगी बांधतो ते तुम्ही बघतात की यायला 10-15 वर्षामध्येच डगमगायला लागतात. आज इथे प्रचंड गर्दी आहे कारण 26 जानेवारी आणि त्यातल्या त्यात संडेसुद्धा. त्यामुळे हे बघा लोंढेच्या लोंढे बहुतेक हे स्टेशनवरून आलेत आणि सगळी जणं चालली आहेत काळा घोडा फेस्टिवलला. आणि इंस्टाग्राम पब्लिक दिसतं आहे फोटो काढायला, व्हिडिओ काढायला. तुम्हाला सगळा यंग एन्थू क्राऊडच दिसेल काळा घोड्याला. अरे बापरे ट्रॅफिक. सगळ्यात माझी मोठी कन्सर्न आहे की मला बाईक लावायला जागा मिळाली पाहिजे. पार्किंग फुल नको व्हायला. नाही तर मला आधीच काहीतरी जुगाड करायला इथेच कुठेतरी लावायला. लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो तेव्हा बाजूलाच पार्किंग होती. 50 रुपये देऊन आपण पार्क केलेली बाईक. यावेळेस माहिती नाही काय. खरा श्रीमंत माणूस मुंबईमध्ये तोच आहे की ज्याच्याकडे गाडी आहे, स्वतःची पार्किंग स्पेस आहे आणि स्वतःचा पर्सनल ड्रायव्हर आहे. तर आपण आता पोहोचलो आहोत काळा घोडा फेस्टिवलला. आणि मी आत्ताच एक बोर्ड वाचला की नो पार्किंग स्पेस ॲट काला घोडा फेस्टिवल वेन्यू. आहा किधर अंदर. चल बाबा एक देव माणसासारखा भेटला. पार्किंग किधर जाऊ भाई. हे मस्त अरेंजमेंट आहे. मला वाटतं काळा घोडामध्ये ना पार्किंगमध्ये एवढे पैसे कमवत असतील ना तेवढे फेस्टिवलमध्ये नाही कमवत असतील. चलो भाई पार्किंगला तर जागा भेटली आपल्याला. कितना भाई 1 घंटा 50 रुपया. 3 घंटे तक रहेगा वो 50 रुपया. ठीक आहे. तर आपण गाडी इथे पार्क केली आहे. इथे काला घोडा नावाचं एक रेस्टॉरंट आहे आणि इथे गाडी ह्या रोडमधून आपल्याला जायचं आहे. तर बघा इथून काला घोडा फेस्टिवलला सुरुवात झाली आहे आणि इथे गर्दी तुम्ही बघू शकताय. बघा इथून चेक पॉईंट ह्या समोरच्या गल्लीतून मी आलो. इथून स्कूटीचा हा फायदा असतो बघा. आता मला हेल्मेट घेऊन फिरावं लागतं. ज्यांनी बॅग आणली आहे त्यांच्यासाठी लाईन एकदम 1-2 लोकांचीच होती आणि ज्यांनी बॅग नाही आणली त्यांची लाईन खूप होती. सेपरेट लाईन आहे 2. 1 नंबर. बॅग आणल्याचा काहीतरी फायदा झाला. बाबा एवढा क्राऊड. असं वाटतं अख्ख्या मुंबईची पब्लिक इथे काळा घोड्याला जमा झाली आहे. सगळा यंगस्टर क्राऊड आहे. असं वाटतं कुठल्या तरी कॉलेजचं फेस्टिवल चालू आहे. आणि ही जी समोर तुम्हाला ॲम्बॅसेडर कार दिसते ही दरवर्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू असते काळा घोडा फेस्टिवलमध्ये. यावर्षी केकची थीम आहे कारण काळा घोडा फेस्टिवलला यावर्षी 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि बाजूला दिसतोय असा भव्य दिव्य मिल्टनच्या बॉटलचा डेकोरेटिव्ह गेट. गेल्या वर्षीसुद्धा मिल्टन स्पॉन्सर होता. एखादी बॉटल काढून बघूया बॉटल निघते काय. नाही स्ट्रॉंगली चिटकवलेली आहे. पण कदाचित जेव्हा संपायला येईल काळा घोडा फेस्टिवल तोपर्यंत 1-2 बाटल्या गायब होतीलच तिथून. आणि आतमध्ये गेल्यानंतर असा भव्य दिव्य असा क्राऊड आणि लाईनमध्ये खूप सारे शॉप्स होते तिथे. जसं की अर्बन मंकी, द सोल स्टोअर, बांबू फॅक्टरी. खूप सारे शॉप्स जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. काळा घोडा फेस्टिवलमध्ये आले की तुम्हाला नवीन गोष्टी, नवीन व्यवसाय, नवीन कलाकृती यांच्याबद्दल खूपशी माहिती मिळते. आणि असा काहीसा हा मॅप डिटेल यांनी इथे मेन्शन केलेली आहे. या फेस्टिवलमध्ये जे नवीन उद्योजक पार्टिसिपेट करतात, जे स्टॉल लावतात, त्यांना खूप साऱ्या संधी या फेस्टिवलच्या द्वारे मिळतात. नवीन ग्राहक त्यांना मिळतात. त्यांच्या व्यवसायाची मार्केटिंग होते. माझ्या अंदाजे इथे खूप साऱ्या लाखोंमध्ये फुटफॉल येत असावा कारण हा फेस्टिवल 1 आठवड्यासाठी असतो. त्यामुळे खूप साऱ्या संध्या उपलब्ध होतात. खूप सारे बिझनेसमॅन मिळतात. खूप सारे ग्राहक मिळतात. खूप सारी मार्केटिंग होते.
आतमध्ये खूप सारे खाण्यापिण्याचे स्टॉलसुद्धा आहे. थोडंफार महाग आहे, पण ठीक आहे यार, त्यांना पण तर पैसे वसूल करायचे जागेचे. आणि इथे थोडंफार पुढे आल्यानंतर हे बघून मला खूप छान वाटलं की हे जे मसाज पार्लर दिसतं आहे हे इट इज रन बाय अ ब्लाइंड पीपल. तर यातून त्यांनासुद्धा रोजगार उपलब्ध होतो आहे. हीच या काळा घोडा फेस्टिवलची खासियत. पब्लिक सगळ्या आर्टजवळ कुतूहलतेने जाऊन फोटो क्लिक करत होती, भले त्याच्याबद्दल त्यांना काही समजू दे किंवा नको. आर्टजवळ जाऊन पूर्ण रीड करून फोटो काढणारे पब्लिक खूप कमी होते आणि जस्ट फक्त इंस्टाग्रामसाठी फोटो काढणारी पब्लिक खूप जास्त होती. तर या इथे द सोल स्टोअरचा टी शर्ट स्टॉल होता आणि खूप सारा क्राऊड होता इथे. खूप छान छान टी शर्ट्स होते. तर ह्या इथे फरारीच्या घोड्याला चिंध्या गुंडाळल्या होत्या. यावर्षीचं डेकोरेशन खूप डिसअपॉइंटिंग होतं गेल्या वर्षीपेक्षा. फक्त चिंध्या आणि चिंध्या इथे होत्या आणि तरी पब्लिक या चिंध्यांच्या मागे उभं राहून फोटो काढत होते. ही जेनझी ऑडियन्स आत्ताची. आणि सगळीकडे फक्त घोड्यांचं इन्स्टलेशन. घोडाच घोडा सगळीकडे होता. पताक्यांमध्ये सुद्धा घोडा आणि खालीसुद्धा घोडा. जवळजवळ मी 6 ते 7 घोड्यांचं इन्स्टलेशन पाहिलं. हा कलाकार बघा, याला पब्लिक मागून ओरडते तरी पण हा जाऊन घोड्याच्या बाजूला उभा राहून फोटो काढतो आहे. ही अशी आपली पब्लिक, काय बोलणार. काळा घोडा फेस्टिवलमध्ये यावर्षी सगळ्याच ठिकाणी घोडेच घोडे आणि घोडेच घोडे फक्त होते. यावर्षी मला वाटतं यांच्या टीमने जरासुद्धा डोकं लावलं नाही की काही क्रिएटिव्ह विचार करूया आणि इन्स्टलेशन करूया. काही रँडम थीम, सगळ्या ठिकाणी घोडे चिंध्या लावल्यात. आर्ट्सच्या नावाखाली पूर्ण कमर्शियलायझेशन होतं. मी स्वतः बोलत नाही, माझ्यावर भरोसा ठेवू नका. तुम्ही या आणि तुम्ही येऊन ठरवा. कारण यावर्षीच्या आर्ट्समध्ये जे प्रदर्शित केलं होतं ते असं वाटत होतं की कुठून तरी डेकोरेशनचं सामान उचललं आहे आणि इथे आणून ठेवलं आहे. दरवर्षी इथे इन्स्टलेशन केलं जातं, पण यावर्षीचं हे बघा, याला काय अर्थ मला काय समजलंच नाही की काय आहे. म्हणजे आर्ट्सच्या नावाखाली काही प्रेझेंट केलं आहे. काळा घोडा फेस्टिवलला यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाली आणि ज्या तऱ्हेचं हे फेस्टिवल असायला पाहिजे 25व्या वर्षाचं, तसं याच्यामध्ये अजिबात वाटत नव्हतं. काळा घोडा इज इक्वल टू आर्ट आणि याच्यामध्ये आर्टची खूप सारी कमतरता होती. खूप सारं कमर्शियलायझेशन त्याच्यामध्ये तुम्हाला इथे फेस्टिवलमध्ये बघायला मिळेल. मी जर काही गणपती मंडळांबरोबर याचं कंपॅरिझन केलं लालबाग परळच्या, तर मला वाटतं लालबाग परळच्या गणपती मंडळांचं डेकोरेशन आणि क्रिएटिव्हिटी जास्त तुम्हाला बघायला मिळेल गणेशोत्सवामध्ये. इथे फक्त घोडे आणि घोडे. यावर्षी यांच्या टीमने अजिबात मेहनत घेतली नाही आहे काही क्रिएटिव्ह विचार करायचा. इथे खूप सारे तुम्हाला मल्टी स्टेटचे स्टॉल्स मिळतील, जे की आपले तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि बऱ्याचशा खूप साऱ्या स्टेट्समधले तुम्हाला स्टॉल्स बघायला मिळतील. जे नवीन नवीन उद्योजक आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. त्यांनी स्टॉल्स घेऊन जर इथे आपला बिझनेसचा मार्केटिंग काही केलं तर त्यांना मला वाटतं की खूप सारा प्रतिसाद इथे मिळेल. खूप साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टीसुद्धा मला इथे बघायला मिळाल्या, की जसे या डॉल्स आहेत, ह्या होत्या काहीतरी 800 की 900 रुपयाला काहीतरी होत्या. आणि खूप सारे कपडे, जसा हा मुंबई पोलिसांचा स्टॉल आहे. जे नवीन नवीन चांगले कलाकार आहेत त्यांना इथून प्रोत्साहन मिळतं बरेचसे. मला सगळ्यात जी फेवरेट गोष्ट आवडली ती सरस्वतीची पाटी, जी मी घेतली आहे BMCच्या महिला बचत गटाच्या स्टॉलवरून. खूप छान आहे. 300 रुपयाला ही पाटी होती. याच्यामध्ये स्मॉल व्हर्जनसुद्धा आहे जे की आहे 200 रुपयाला. तर चला मग, आता अंधार झाला आहे आणि आम्हाला वाटतं असं निघायची वेळ झाली आहे. माझ्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी कवर करायचा प्रयत्न केला. आता तुम्ही ठरवा तुम्हाला इथे यायचं आहे की नाही यायचं. मी सजेस्ट करेल की वीकेंडला नका येऊ. तर चला आता आपण इथून एक्झिट मारूया. ही बघा बाहेर प्रचंड गर्दी. जर इथे येणार असाल तर तुम्ही दुपारच्या वेळेस या. दुपारी इथे बऱ्यापैकी कमी गर्दी असते, त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी एन्जॉय करायला मिळतील, खूप सारे फोटो काढायला मिळतील. असा काहीसा बहारचा माहोल आहे. लिटरली मला ना वैताग आला, एवढी गर्दी आहे भाई. तर माझा काला घोडा फेस्टिवल बघून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला टाटा, बाय बाय.